नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मनरेगाचं नाव आता VBG रामजी असं झालेलं आहे. आता याच्यामुळे महात्मा गांधींना दुःख होण्याचं कारण नाही किंवा रामजी यांना खुश होण्याचं काहीही कारण नाही आहे. पण तरीही हे जे काही बदल आहे, महात्मा गांधी यांचं नाव काढून राम असं नाव टाकणं, हा जो काही बदल आहे याच्यामध्ये काय पॉलिटिक्स आहे हे थोडंसं आपण समजून घेऊया. खरं तर आपल्याला माहिती आहे की आज जे काही सत्तेत बसलेले लोक आहेत हे पदोपदी जरी महात्मा गांधी यांच्या समाधीला जाऊन नतमस्तक होत असतील, बाहेरच्या देशातले कोणी आले की त्यांना महात्मा गांधीच्या समाधीजवळ नेत असतील. परवा रशियावरून पुतीन आले, त्यांना पण त्या राजघाटवर नेलं. G20ची मीटिंग येते तेव्हा जगातले सगळे बलाढ्य राष्ट्र हे महात्मा गांधींच्या समाधीजवळ जातात, ते इतर कुठेही जात नाही. असं जरी सगळं असलं तरी आपल्याला माहिती आहे की सत्तेत बसलेल्या लोकांना महात्मा गांधी यांच्या विचारांपासून धोका आहे आणि म्हणून ते सतत असे प्रयत्न करत असतात की काहीतरी असं करायचं जेणेकरून महात्मा गांधींचं जे काही नाव आहे वेगवेगळ्या ठिकाणी ते थोडंसं बाजूला होईल. मग तुम्हाला कळणार पण नाही. आता लोकांनी जर का काही लोक असतील की काय बाबा महात्मा गांधींचं नाव काढलं तर ते म्हणणार की हां म्हणजे तुम्ही रामाला विरोध करता. पण रामाला विरोध करण्याचं काहीच कारण नाही आहे. राम बिचारे आमच्या मनात आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये या भारतामध्ये कोणी भेटलं की राम राम असं म्हणतात. त्याच्यामुळे तो विषयच नाही आहे. पण तुम्ही महात्मा गांधींचं नाव काढता आणि काय गरज होती का? म्हणजे नाव बदलल्याने काय बदल झाला का? लोकांचे आयुष्य सुधारले का? रोजगारामध्ये काय त्यांनी भाववाढ करून रोजगार वाढवून दिलेला आहे का? या योजनेमध्ये असे काहीतरी बदल केलेले आहे का ज्याच्यामुळे लोकांचं खरंच आयुष्य सुधरेल? या योजनेमध्ये असं काहीतरी टाकलेलं आहे का की ज्याच्यामुळे ह्या ज्या 15,000 पोरी शाळाबाह्य झालेल्या आहे त्यांना त्यांची शाळा मिळेल? या ज्या 14,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद झालेल्या आहे त्या सुरू होणार आहे का नाव बदलल्यामुळे? नाही होणार आहे. या नाव बदलल्यामुळे किती रुपये खर्च येणार आहे माहिती आहे? आपल्या टॅक्स जो आपण टॅक्सचा पैसा जो देतो ना त्यांना, त्याच्यातनं करोडो रुपये आता ह्या प्रत्येक, कारण की या गॅरंटी योजनेचे जे काही कार्ड लोकांकडे होते त्याचे नाव बदलणार, गव्हर्नमेंटकडे ज्या काही असलेल्या फायली त्याचे नाव बदलणार आणि पुढे 1-2 वर्षामध्ये ते तुम्हाला असं सांगतील की नाव नाही बदललं, आम्ही नवीन योजना आणलेली आहे 2025 डिसेंबर 2025मध्ये लोकांना रोजगार देण्यासाठी VG रामजी सारखी योजना. हे जे काय आता म्हणतात ना आम्ही ह्या योजना आणल्या, बेटी बचाव बेटी पढाओ, कोणत्या कोणत्या योजनांची जे नावं देतात त्यांचा इतिहास जाऊन बघायचा. यांच्या 90% योजना या आधीच्या 70 वर्षात जे काही योजना यांनी आणलेल्या होत्या, वेलफेअर स्टेट जेव्हा भारतामध्ये होतं, कल्याणकारी राज्य हे डोक्यात असणारे जेव्हा राज्यकर्ते या देशामध्ये राज्य करत होते तेव्हा आलेल्या योजनांचे नावं बदललेले आहेत फक्त यांनी. ठीक आहे, बाकी काहीही नाही आहे. आज या योजनेचं जे काही त्यांनी नाव बदलले, मनरेगा, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, ही जी काय होती ॲक्ट होता तो कायदा, या कायद्यानुसार गावामध्ये रोजगार तुम्हाला मिळेल. तुम्ही मागू शकत होतात रोजगाराचा हक्क. गॅरंटी होती ही, गॅरंटी म्हणजे रोजगार. तुम्हाला माहिती असेल की ही योजना बेसिक ज्यांनी अभ्यास केलेला असतो की गावामध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला रोजगार हवा असेल आणि मॅन्युअल लेवलचं काम असणार आहे, ते दगड फोडणे असेल, खड्डा खदणे असेल, रस्ते बनवणे असेल. ही योजना 2005 साली आलेली आहे आणि गावामध्ये जे रस्ते बनले या योजनेमधनं बनलेले, अनेक कामं या योजनेमधनं झालेले आहेत आणि अनेकांच्या हाताला काम मिळालं होतं. रोजगार ज्या व्यक्तीने मागितला त्यांना रोजगार देणं हे सरकारचं कर्तव्य होतं. जर सरकार रोजगार नाही देऊ शकली म्हणजे त्या गावाच्या आसपास 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर, तर रोजगार हमी म्हणजे रोजगार भत्ता देत होती. ही ती योजना होती. याच्यामध्ये महात्मा गांधींचं नाव होतं. आता ते नाव काढलं. आता ते नाव काढून काही यांना काही फरक पडणार नाही आहे. पण तरीही हळूहळू गांधीजी काढण्याचा जो प्रयत्न आहे, मला असं वाटतं की सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना गुरु मानत होते, नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यांना राष्ट्रपिता संबोधत होते, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरला महात्मा गांधी हयात असताना त्यांची जयंती साजरी केलेली 2 ऑक्टोबरला, आणि तेव्हा म्हणलं की हे राष्ट्रपिता आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमध्ये महात्मा गांधी की जय असे नारे रोज लागायचे. हे आपले जे महापुरुष ज्यांना इतकं मानत होते, त्या महात्मा गांधींनी ज्यांनी
इतक्या लोकांना एकत्र केलं आणि या देशाला स्वातंत्र्य जे अनेकांच्या प्रयत्नांमधून मिळालं, त्याच्यामधलं एक खूप महत्त्वाचं नाव आणि त्या नावाला तुम्ही असं हटवण्याचा जो प्रयत्न करताय, तो तुम्ही या देशाच्या इतिहासामध्ये असलेले जे काही महापुरुष आहे त्यांचाच अपमान करताय. तुम्ही ते व्हॉट्सॲपवर इकडे तिकडे जे काही ऐकलेलं असेल ना, ते सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. 4-5 खोट्या गोष्टी सांगते की महात्मा गांधींनी भगतसिंग यांना फाशी देऊ नये म्हणून काही केलं नव्हतं असं म्हणतात. पण महात्मा गांधींनी पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र गुगलवर अवेलेबल आहे. गव्हर्नमेंटला पत्र लिहिलेलं तेव्हाच्या अधिकाऱ्यांना. आपले जे काय चांगले शब्द येतील ते सगळे शब्द वापरून की प्लीज तुम्ही असं करू नका. पत्र लिहिलेलं यांना वाचवण्यासाठी. महात्मा गांधी आणि बोस यांचं पटत नव्हतं असं सांग. अरे महात्मा गांधी आणि बोस हे एकमेकांना बाप आणि लेकासारखे होते. राष्ट्रपिता जे आपण आज म्हणतो ते सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा म्हणलेले आहेत. त्यांनी म्हणलं की यांना राष्ट्रपिता माना. महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल पत्र लिहित आहेत गोळवलकरांना, पत्र लिहित आहेत राजेंद्र प्रसाद यांना. काय की RSSला त्यांच्या या पापाचं फळ भोगावं लागेल. त्यांनी जे वातावरण खराब केलं त्याच्यामुळे हे असं झालं. आणि हे असं भारताचं जे काही खरा इतिहास आहे त्यांना थांबवण्यासाठी जर का हे यांनी केलं असेल तर याच्यावर आपण बोललं पाहिजे. उद्या तुम्हाला कळूही देणार नाही, वेगवेगळ्या नोटांवरचे महात्मा गांधींजी ते काढून टाकतील. पण हे असं मला असं वाटतं की या देशाच्या इतिहासासाठी महत्त्वाचं आहे. गांधी काय माझ्या जातीचे नाही, माझ्या पंथाचे नाही आहे. ते सगळे धर्म मानणारे होते. पण गांधीजी यांना का खटकतात असा एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की काय प्रॉब्लेम आहे गांधीजींपासून. तर प्रॉब्लेम तोच आहे की ज्याच्यामुळे त्या गोडसेनी हत्या केली गांधीजींची. कारण गांधीजींनी हरिजन मूवमेंट सुरू केली होती. म्हणजे अनटचेबल समजले जाणाऱ्या समूहामध्ये गांधीजी जायचे. गांधीजी त्यांच्या घरी जाऊन जेवण करायचे. भंग्यांचं काम त्यांना सांगू नका म्हणून टॉयलेट धुवायचे, टॉयलेट धुवायला लावायचे. लोकांना सांगायचे की हे छूत अछूत काढून टाका, आपण सगळे एक आहोत. गांधीजी सगळ्या धर्माला सारखं मानायचे. त्याच्यामुळे रोज जी प्रार्थना होती, रोज प्रार्थना व्हायची, ती सर्व धर्म समभावाची प्रार्थना होती. गांधीजी कोणालाही वरचं खालचं म्हणत नव्हते. गांधीजी म्हणत होते एक भंग्याची मुलगी जेव्हा राष्ट्रपती होईल तेव्हा मी समजेल की हा खरंच काहीतरी भारत मोठा झाला आहे आणि मी हे स्वप्न पाहतो देशाचं. गांधीजी म्हणायची की सगळ्यांनी उन्नती करावी. गांधीजी म्हणायची की टेक्नॉलॉजी आली पाहिजे, विज्ञान आलं पाहिजे, शिक्षण आलं पाहिजे, हाताला काम आलं पाहिजे. हे एवढे सगळे तत्त्वज्ञान गांधीजींनी सांगितले. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम कोणाला होता? त्या एका जातीला की ज्यांना असं वाटत होतं की अरे गांधीजी तर म्हणताय की हे वरचे नसतात ते खालचे नसतात. त्यांना ते तुकारामापासून प्रॉब्लेम आहे ना. तुकारामांनी पण तसं मानलं नाही. त्यांच्यासोबत काय केलं तुम्ही पाहिलं असेल. शिवाजी महाराजांनी पण वरचं खालचं मानलं नाही. शिवाजी महाराजांनी पण सगळ्या जातीतले लोक आपल्या सैन्यामध्ये ठेवलेले होते, आपले मावळे होते. तुकारामांनी मानलं नाही, गांधीजींनी मानलं नाही. आणि त्याच्यामुळे हे जे कोणते लोक आहेत आणि ज्यांच्या नावाने काही संस्था असतील, ज्यांच्या नावाने सरकारचं काहीतरी असेल, ते हळूहळू तुम्हाला कळूही देणार नाही. अंधभक्तही खुश होतील. अंधभक्तही किंवा रामाचं नाव दिलेलं आहे. बाकीचे जे लोक आहेत त्यांना असं वाटेल की ठीक आहे रामाचं नाव दिलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. रामाच्या नावाने एक नवीन योजना काढायला पाहिजे होती चांगली काहीतरी. पण हे नाव जे काही काढून तुम्ही केलेलं आहे याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुम्ही हे मिटवायचा प्रयत्न करतात. पण गांधीजी कधीच मिटत नाही. अहो, नोबेल पारितोषिक मिळालेली बाईसुद्धा आत्ता काय म्हटली, तिचे गांधीजीचे कोट फेमस झालेले आहेत. ती गांधीजीला कोट करायची, त्यांचे कोट्स नेहमी टाकायची. हे महाशय नरेंद्र मोदी साहेब बाहेर जेव्हा जातात तेव्हा म्हणतात की मी गांधी के देश से आया हूँ, बुद्ध के देश से आया हूँ. म्हणजे जगभरामध्ये ज्या व्यक्तीचे 150पेक्षा जास्त पुतळे लागलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी हे दोनच व्यक्ती आहेत आपल्या देशातले की ज्यांचे पुतळे इतक्या ठिकाणी तुम्हाला दिसतात. आणि आज हे त्यांचं नाव जरी मिटवत असले, मी तर म्हणते जग आठवण करून देईल आणि जग तुमच्याकडे अरे म्हणेल की मूर्ख आहे का तुम्ही, आम्ही गांधीजींच्या नावाने काय नवीन अध्यासनं काढतोय, अभ्यासक्रम काढतोय, पुतळे उभारतोय, त्यांची फिलॉसॉफी, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांची पुस्तकं मुलांना वाचायला देतोय आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यात असलेले एवढं तुम्ही काढून घेताय. हे असे प्रश्न जग विचारेल तेव्हा काय म्हणेल हे मला वाटतं. तर आज या सगळ्या गोष्टी बघून अर्थात याच्यावर अनेक जे काही विरोधी पक्ष, इंडिया आघाडीमधल्या सगळ्या पक्षांनी विरोध केलेला आहे की हे नाव जे आहे ते नाव राहू द्या ना, तरतुदी बदला. आणि हे काय करतात, नावं बदलूनच त्यांना खुशी होते. नाव बदलल्याने परिस्थिती बदलत नाही.
परिस्थिती बदला, लोकांना बदला, शाळा वाढवा, खर्च वाढवा, सायन्स रिसर्च याच्यावर पैसा खर्च करा, तेव्हा देश पुढे जाईल. नाव बदलल्याने नाही पुढे जात. आज इतकंच. याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.